ते कुठे संगीत आहे मागे या बाजूने आमच्या बाजू माझ्या बाजूने माझ्या बाजूने समोर तोंड करा लोकांकडून या सगळे स्थानिक मंडळी घेतला पोंगल अरे वा नातवंड पतवंड पाहिजे आपल्या बरोबर त्यांना कळलं पाहिजे विकास काय शाळेचे दप्तर करून आले पाहिजे चला 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 आजी पूजा कर पूजा कर यासाठी इकून हा सर चला या पूजा करून बोलायचं मोबाईल आहे ते ताटपुडं करा ताटपुडं जाऊ द्या वाढू नाही ना चला ताटपुडं घे बरं वाढू अरे बाई रे बरा चला सदानंदाचा यासाठी बाबा बाबा इकडून हो बाबा इकडून यासाठी हा शाबास चला चला कोणी सारे गाजवा चला सारे मंडळी छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज नाव घेतलं लगेच अंगात कसं सनातनाचा चला अजून करू राहिले चला या सदानंदाचा आज या ठिकाणी नळवणे आपल्या नवलेवाडी नगरीमध्ये या उद्घाटन प्रसंगी सभामंडप असेल अनेक रस्ते या उद्घाटन प्रसंगी जुन्नर तालुक्याचे शिवनेरचे शिलेदार आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार दमदार आमदार शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते पंकजदादा कनसे, त्याचप्रमाणे भावी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई कनसे, आपण त्याचप्रमाणे सर्व राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये सर्व छोटे मोठे कार्यकर्ते आपण सर्वजण या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालात. आपल्या मनापासून नवलेवाडी नगरीमध्ये आपल्या मनापासून सरचे स्वागत करतो, हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि खरंच बोलायचं ठरलं तर दादा या ठिकाणी आमचे पंकज भाऊ असे नेते आम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत आणि तुमच्या विशेष निधीतून आणि यांच्या सिंगाताई असेल पंकजदादा कनसे असतील यांच्या प्रयत्नातून ह्या आमच्या पठारभागावर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अनेक छोटी मोठी कामं या ठिकाणी मार्गी लागलेली आहेत. रस्ते असतील सभामंडप असतील त्यांना फक्त सांगायला खोटे का दादा आमचं हे काम या ठिकाणी आणले, दादाने 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचे वर्कआउटर आणून दाखवले. असं काम करखन नेतृत्व आमच्या पंकजदादा कनसेने या पठारभागावर करून दाखवले आहे. आणि भविष्यामध्ये त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये थोडं त्यांना संधी आपल्या जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळो. आणि आम्ही एक वचन या ठिकाणी देतो, नळवणे असेल, नवलेवाडी असेल, सुरकुलवाडी असेल, सर्वांच्या वतीनं ताई तुम्हाला भरघोस मताने आम्ही निवडून देण्याचं काम करू. तुम्ही कुठल्याही राजकीय पद नसताना, राजकीय वारसा नसताना या जिल्हा परिषद गटामध्ये 25 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपण
निधी आणलेला आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच तुम्ही यापेक्षा बी 4 पटीने निधी आणून या पठार भागाचा कायापालट केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही याची या ठिकाणी प्रार्थना करतो. दादा आमची एक थोडी अडचण या ठिकाणी आहे. अजून फक्त हा रस्ता आम्हाला इकडे खाली जाण्याची एक अडचण आहे. मग जेणेकरून उंच खडक ते नवलेवाडी, कारण जेणेकरून आमची मुलं त्या ठिकाणी आळा फक्त शाळेसाठी कॉलेज, आम्हाला आळा हे मोठं कॉलेज आहे, त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी अंतर कमी आहे. इकडून आणे बेल्ला याच्या मार्गे जाण्यापेक्षा अंतर वाढण्यापेक्षा हे अंतर आमच्या या ठिकाणी कमी आहे. मुलांना या ठिकाणी चांगलं शिक्षण घेता येईल म्हणून हा रस्ता डांबरीकरण व्हावा अशी एक आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे अनेक पाण्याचे प्रश्न आहेत, आपण ते काही ते गोष्टी नंतर बोलू. आपल्याला वेळ भरपूर झाला आहे त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर पंकज दादांना विनंती करतो आपण आपले 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आपल्या राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातील अनेक विकास कामांचा आणि भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या सर्वांचा विश्वास जिंकत या ठिकाणी अपक्ष म्हणून विधानसभेवरती गेलेले आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी अनेक विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडत आहेत. नळवणे गावातली अनेकशी कामं आपण सगळ्यांनी बघितली की शिक्षण क्षेत्रातले असेल, रस्ते असतील, पाणी असेल, सर्व क्षेत्राला हात लावून या ठिकाणी दादांनी विकास कामाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादा ही आपली नवलेवाडी आणि सुरकुलवाडी हे निसर्गाचे रक्षण करणारे आणि या भूमीचे मूळ मालक ही सर्व दादा आदिवासी मंडळी असणारी ही साधी सरळ माणसं. दादा तुम्हालाही ऐकायला कौतुक वाटेल की ह्या मंडळींनी विधानसभेच्या वेळेस या ठिकाणी बोलावून घेतलं की तुम्ही आमच्याकडे का आले नाहीत प्रचारासाठी आणि आम्ही आमच्या समाजाचा उमेदवार आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे आले नाही का. सगळ्यांना सांगू इच्छितो ते म्हणाल दादांवरती आमचं विशेष प्रेम आहे, परंतु आज अशी आमची देखील अडचण झालेली आहे. परंतु दादा कोणतीही मागणी न करता, तुम्हाला मतदान न करता तुम्ही यांचं काम मंजूर करून दिलेलं आहे. म्हणजे लोक काय म्हणतात वाणी साहेब की तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला तुमचं काम पूर्ण करू देऊ. परंतु दादा ह्या मंडळींचं तुमच्यावरती विशेष प्रेम आहे आणि म्हणून हे तुम्ही आमदार होण्याच्या अगोदर दादा या कामाला आपण सुरुवात केली होती. आज हे काम ताकदीनं पूर्ण आहेत. हे लोक तुम्हाला पुढच्या वेळेस 2029ला भरभरून आशीर्वाद देतील. आणि आता जो आमच्या संजय मामा यांनी रस्त्याचा विषय घेतला, गौण खनिजच्या माध्यमातून तुमच्या दादा निधीतून आमदार नसताना आपण त्या ठिकाणी जवळपास फॉरेस्ट बरोबर 6 महिने पाठपुरावा केला. आणि पहिली परिस्थिती अशी होती दादा की 3 जण जर गाडीवरती असतील तर 1 जणांनी खाली उतरायचं आणि मग तो हळूहळू घाट मोटरसायकली थांबत चढायचा. आज दादा अशी परिस्थिती बदलली. आपण त्या ठिकाणी दातृत्वातून काही रस्ता केलाय, काही निधीच्या माध्यमातून केलाय. आज 4 जण जवळपास त्या घाटाने दादा वरती येत आहेत. उंचकडकचं अंतर दादा इथून फक्त 5 किलोमीटरचं आहे. खाली घाट उतरल्याच लगेच उंचकडक त्या ठिकाणी लागते. भविष्यात आपण त्या ठिकाणी निधी टाकणारच आहात, कारण दादा हे कार्यक्षम आमदार आहेत. सर्व रस्ते त्यांना त्या ठिकाणी माहिती आहेत आणि म्हणून आपल्या या नवलेवाडी असेल, सुरकुलवाडी असेल, पाण्याच्या माध्यमातून असेल, रस्त्याच्या माध्यमातून असेल, खालच्या भागाशी जास्तीत जास्त कशी त्यांची नाळ जोडता येईल या माध्यमातून दादांच्या बरोबरीनं आपण सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि भविष्याच्या कालावधीमध्ये आपला काही वस्तीतले छोटे छोटे रस्ते त्या देखील आपण सर्व त्या ठिकाणी प्रश्न मिटवू आणि चांगल्या प्रकारचं काम समाजाला दर्जेदार वाटेल असं देखील काम त्या ठिकाणी उभं करू. आपल्या सुरकुलवाडीमध्ये संजू मामा शेंगाळे यांच्या वस्तीकडे जाणारा जो काही रस्ता आहे दादा वेळेअभावी आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार नाहीये, परंतु तो रस्ता देखील आपण आता त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेलेला आहे. निवडणूक लागायच्या अगोदर दादांच्या माध्यमातून इतकी कामं झालेली आहेत. दादा ही सर्व कामं होत असताना आज लोकांना फक्त आपण सांगायला खोटी की हे तुमच्या भागातलं काम आपल्याला पूर्णत्वाला न्यायचंय. लोकांना इतकी खात्री पटलेली आहे की दादांचा माणूस असल्या कारणाने आमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत. म्हणून अगोदरच आपण त्या ठिकाणी सर्व कामं केलेली आहेत. आपल्याला निधी देखील आता या सर्व कामांना उपलब्ध झालेला आहे. आधीचे कामं देखील आपल्याला मिळणार आहेत. आपल्या वाडीचा आणि सुरकुलवाडीचा कायापालट आपण भविष्यामध्ये करू इतकंच या ठिकाणी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भविष्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं जरी माझ्यावरती प्रेम असलं तरी दादा आता बऱ्याचशा ठिकाणी काय काय वाटप वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. लोकांना प्रलोभन दाखवण्याचं देखील काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु त्या कुठल्याही प्रलोभनाला न बळी पडता आपण विकास कामांच्या पाठीमागे थांबून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या सर्व भूमीचा कायापालट आपण करू असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुमचा आशीर्वाद कायम असाच असू द्या हे देखील इच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं आदर्श ग्राम नळवणे हे नवल्या वस्तीवर मी आज आलोय करतो खूप दिवसानंतर. हे आपल्या तालुक्याचा जवळजवळ शेवटचं टोक आहे.
आणि इथून खाली उतरायला आपल्याला माहिती आहे की खाली उंच खडक जर आपण जर समजा हा जो घाट आहे तो उतरून गेलो. खरं तर मी शब्द याच्यासाठी देणार आहे पहिल्यांदा की ज्या माणसाने पठरा विभागाच्या चाऱ्याची आणि पाण्याच्या पिण्याची व्यवस्था केली स्वतःच्या खिशातल्या पैशाची, त्याचं हे मामाचं गाव आहे. पंकजच्या मामाचं गाव आहे ना, आणि हे मामा आहेत. त्यामुळे भाच्याकडून मामाला काय किंवा आता ही त्यांची धर्मपत्नी आहे ती आता जिल्हा परिषद होईल. सगळ्यात पहिलं काम काय होईल तर ह्या संपूर्ण घाटाचं काम पूर्ण करून आड्याला तुमच्या मुलांना शिकायलासाठी हा आम्ही रस्ता सोपा करून देऊ. चिंता करायचं काही कारण नाही. मी खूप ठिकाणी वेगवेगळे बोलत आलेलो आहे, पण आता मी तुम्हाला हा विषय छेडला म्हणून सांगतो. बघा, आमच्या समोर ही जी लढाई आहे ही लढाई आता धडधांड्या विरुद्ध आहे की जे कधीच आयुष्यामध्ये पैसे कोणाला देत नाहीत, कधी कोणाला मदती करत नाहीत. पण निवडून तोंडावर कोणी आता तुम्हाला स्वेटर वाटेल, काय वाटेल, साड्या वाटेल, साड्या वाटणार, त्याच्यानंतर तुम्हाला जेवणावर घालतील, मग तुम्हाला महात्मा गांधी दाखवतील. हे सगळं होईल, पण हे तात्पुरतं आहे, हे तेवढ्या पुरतं आहे. तर ह्या लोकांनी मागच्या 40 वर्ष ह्या विभागाला मागं ठेवलं. 40 वर्षापैकी 30 वर्ष तर सत्ता त्याच लोकांनी भोगली आतापर्यंत. बाळासाहेबांची जर दांडाची 10 वर्ष सोडली तर 30 वर्ष त्याच लोकांनी सत्ता उपभोगली ना. मग मला सांगा, 30 वर्षामध्ये त्यांनी कधी ह्या आण्यापाटाचं तोंड पाहिलं नाही. आणि आज ते मला ते स्वेटर घ्यायचं बरं का, नाही घ्यायचं अशाचा भागण्याबद्दल डाऊट येईल, हे आपलं काम करणार. आता आपण हुशार व्हायचं, स्वेटर घ्यायची, साडी घ्यायची, अजून काय काय मिळू शकतो, अजून काय मिळेल का? पैसे तर येणारच, पैशाचे वाटप होईल, ते सगळं घ्यायचं. पण जसं विधानसभेला तुम्ही सगळ्यांनी अपक्षाची रिक्षा त्यांना दाखवली की रिक्षा, ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांना बरोबर ठेवलं पण मात्र काम शरद सोडून केलं, आपल्या माणसाचं केलं, तसं मात्र यावेळेला सगळं जेवढे काय त्याला काय लोकांना काय आपली बावड समजतात का? म्हणजे जनता काय वाटते त्यांना? जनता विकाऊ आहे? नाही. जनता टाकाऊ आहे? नाही. जनता ना विकाऊ आहे आमची ना टाकाऊ आहे. जनता ही आमची स्वाभिमानी आहे. जसं विधानसभेला आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये नाव केलं या भूमीचं, तसं या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी, माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सर्व काही आयुधाचा वापर जर झाला, पैशाची जरी लालच आली तरी स्वाभिमानाने आपण धनुष्यबाणाचं संरक्षण केलं पाहिजे. आणि या धनुष्यबाणाला उजवी देऊन स्मिता पंकज कणसे यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या अशी विनंती आपल्या सर्वांना. आणि आपल्या सर्वांच्या कामाची जबाबदारी हे माझं पालकत्व राहील. आणे, नळवणे, शिंदेवाडी, वरोंडी, पेमदरा ही जी गावं आहेत, ही गावं मी दत्तक घेतलेली आहे. तुमच्या सर्वांची जबाबदारी माझी राहिली. एवढंच सांगतो. जय शिवराय. आता एक महिना निवडणूक करा, हे सगळं करणार आहे मी आता. आणि फेब्रुवारी मध्ये मला येऊन भेटा, फेब्रुवारी मध्ये मला येऊन भेटा. हो इकडे थोडे आले आहे बोर्ड चला घ्या पटपट दादा, खजिराव घ्या. चला शिंदेवाडी आमच्या सभापती द्या, संदीप ताई सभापती आलेले आपल्या दादा ताई. असं झालं काय? चला धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.